नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाविषयी माहिती घेणार आहोत ज्यांनी स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवले। त्या पंडिता रमाबाई। त्यांचे डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी केलेले प्रेरणादायी वर्णन आज आपण या पाठातून बघणार आहोत। आपला धडा आहे 10वा। पंडिता रमाबाई याच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे। पंडिता रमाबाई सरस्वती या परित्यक्त्या, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या। त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी करावली येथे झाला। स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले। बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेल्या पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली। स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतातील संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळी वेगळी होती। आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले। अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या। त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे, म्हणजे त्यावेळेच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते। विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले। महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या। त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले। तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले। बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती। व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे। अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे। स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान त्यांना प्राप्त केले पाहिजे। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली। मुलांनो, या ज्या पंडिता रमाबाई आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपण या पाठातून बघतो आहोत। पंडिता रमाबाई या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, मराठी सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा, स्त्रियांचा उद्धार व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या। आता हा जो काळ आहे हा काळ स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे, जेव्हा भारतात स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळेला स्त्रियांना खूप बंधनांमध्ये ठेवलं जात होतं आणि अशा वेळेला ज्या परित्यक्त्या स्त्रिया आहेत, ज्या विधवा आहेत किंवा ज्या पतिता आहेत, ज्या स्त्रियांना कोणीच सांभाळत नाही, अशा स्त्रियांसाठी यांनी काम केलेलं आहे।
आता यांच्याविषयी माहिती सांगताना डॉक्टर अनुपमा उजगरे म्हणत आहेत की कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी सभा बोलवली होती ती भारतातील पहिलीच सभा होती, स्त्रियांसाठीची पहिली सभा होती. आणि पंडित रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. आता कोलकाता शहर आहे, तिथे बंगाली भाषा बोलली जाते आणि तिथे या मराठी भाषिक ज्या वक्ता होत्या त्या कशा बोलतात हे बघण्यासाठी लोक येत होती. आता त्यावेळी पंडित रमाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती आणि म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केलं. मायबोली त्यांची भाषा कुठली होती तर मराठी होती. त्या मराठी भाषक होत्या आणि संस्कृत हे त्यांना व्यवस्थित येत होतं, सराव होता संस्कृतचा, प्रॅक्टिस होती संस्कृतची आणि म्हणून त्यांनी त्यावेळी संस्कृत भाषेतून ते भाषण दिलेलं आहे. आता बंगाली येत नसल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेतून भाषण दिलेलं आहे आणि त्या भाषणाचा मग बंगालीतून अनुवाद झालेला आहे. अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन. त्याच्यामुळे ही सभा खूप खास सभा मानली जाते कारण स्त्रियांची पहिली सभा. आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्रियांना जिथे बंधनात ठेवलं जात होतं, खूप असंख्य त्यांच्यावर बंधनं होती, त्या काळामध्ये स्त्रियांसाठीची पहिली सभा, त्यातही पहिली स्त्री वक्ता आणि सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद, मौखिक म्हणजे बोलून केलेला अनुवाद, ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना, आता स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं, स्त्रियांना शिक्षण त्या काळी मिळत नव्हतं, फक्त पुरुषांनाच शिक्षण मिळत होतं. अशा वेळेला, अशा काळामध्ये एक परप्रांतातील परभाषक स्त्री, परप्रांत म्हणजे दुसरा प्रांत आहे, दुसऱ्या राज्यातली आहे, त्यानंतर परभाषक आहे म्हणजे दुसऱ्या भाषेची आहे, ही स्त्री जी आहे ती महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांना प्रबोधन करते आहे, स्त्रियांना सांगते आहे, काहीतरी माहिती देते आहे. ही घटना फार आगळी वेगळी होती. मग त्या काळामध्ये स्त्रियांसाठीचं काम करणारी ही एक मोठी विदुषी म्हणून रमाबाईंना ओळखलं जातं आणि पंडिता ही त्यांना दिलेली उपाधी आहे. पुढे लेखिका म्हणतायत की आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. म्हणजे जेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नाही, त्यांचे घरचे कोणीच नाही आहेत, कोणी राहिलेले नाहीत, जिवंत नाहीत, अशा वेळेला एकटी स्त्री कशाप्रकारे खडतर आयुष्य जगू शकते हे त्यांनी अनुभवलं आणि म्हणून मग त्यांनी विवाह करण्याचं ठरवलं, लग्न करायचं ठरवलं. आणि अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. मग त्यांनी खूप विद्वान वकील जे होते, विद्वान वकील म्हणून त्यांची ख्याती होती, कीर्ती होती, ते प्रसिद्ध होते, असे बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला, लग्न केलं. आता ज्यावेळी त्यांचं लग्न झालं त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. 22व्या वर्षी त्यांनी लग्न केलेलं आहे. त्या काळामध्ये मुलींची लग्न ही पाळण्यातच होत होती किंवा 8-9 वर्षाची असतानाच मुलींची लग्न केली जात होती. आणि या अगदी कोवळ्या वयातल्या होणाऱ्या लग्नाबरोबरच यांनी जे पंडित रमाबाईंनी जे लग्न केलेलं आहे, त्या काळात जे लग्नाचं वय होतं ते फार कमी होतं, 8-9 वर्षामध्ये लग्न होत होती आणि त्या काळामध्ये 22व्या वर्षी लग्न करणं हे खरंच खूप मोठं धाडस होतं असं इथे लेखिका म्हणत आहेत. आणि ते त्यावेळची रूढी म्हणजे त्यावेळची जो समाज मानस होता त्याच्या दृष्टीने फारच वेगळं पाऊल यांनी उचललेलं आहे. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. म्हणजे लग्न झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतच त्यांचे पती देवाघरी गेलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आलेल्या आहेत.
तान्ही मुलगी म्हणजे अगदी लहान बाळ, त्या बाळाला घेऊन त्या पुण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालेले आहे. हे सगळे समाजसुधारक आहेत. समाजामध्ये जे काही त्या काळात ज्या काही सुधारणा होत होत्या त्याच्यामध्ये या न्यायमूर्ती रानडे यांचासुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तिथे प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. आता पहिलं व्याख्यान ज्यावेळेला पुण्यात झालं ते न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालं आणि त्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये एकेकाच्या घरी मी ते जे समाजसुधारक होते, जे फ्रीडम फायटर्स होते, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी यांचं व्याख्यान व्हावं असं ठरलं. पंडित रमाबाईंचं व्याख्यान व्हावं. त्यांनी स्त्री समाज जो आहे त्यांना आपल्या कर्तव्याची किंवा आपल्या हक्कांची जाणीव करून द्यावी. त्यांची जी काही घुसमट होत होती किंवा त्यांचं जे काही त्यांच्यावरती काही बंधनं होती त्यातून स्त्रीला मोकळं करण्यासाठी जे काही आपल्याला काम करावं लागेल ते काम त्या करत होत्या. आणि त्यांच्या पंडित रमाबाईंची जी काही भाषणं आहेत त्या बोलत आहेत कसं हे बघण्यासाठी प्रत्येक पुरुष त्यांच्या त्या भाषणाला उपस्थित राहायचा. बाई माणूस कसं बोलतं आहे, कारण याच्या आधी जी काही भाषणं व्हायची ते सगळे पुरुष वक्ते होते. आता स्त्री वक्ता कशी बोलते आहे हे बघण्याची उत्सुकता किंवा ती ऐकण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती, प्रत्येक पुरुषाला होती. म्हणूनच त्यांनी पंडित रमाबाईंची एक अट घातलेली होती, ती म्हणजे व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणले पाहिजे. आणि ही अट त्यांनी निमंत्रण पत्रिकेमध्येच दिलेली होती. आणि ही त्यांची आठवण काशीबाई कानेटकरांनी सांगितलेली आहे. त्या आपल्या सासऱ्यांबरोबर या सभेला गेलेल्या होत्या. आता या काशीबाई कानेटकर ज्या आहेत त्यासुद्धा मराठी भाषेतील लेखिका आणि स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला होता. अशा या काशीबाई कानेटकरांनी पंडित रमाबाईंच्या जी काही भाषणं होत होती त्या भाषणांना उपस्थिती लावलेली होती. त्या गेलेल्या होत्या आणि त्या पंडित रमाबाईंनी जे काही अट घातलेली होती त्या अटीविषयी त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. आता स्त्रियांनी शिकलं आणि शिकवलंसुद्धा पाहिजे, कारण एक स्त्री शिकली तर आपलं पूर्ण कुटुंब शिकतं आणि कुटुंब शिकलं की आपला समाज सुधारतो. हे जे काही मत आहे त्या मताला अनुसरून त्यांनी प्रत्येक स्त्रीने शिकलं पाहिजे आणि शिकवलंसुद्धा पाहिजे. पण त्यासाठी त्या स्त्रीला मातृभाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मातृभाषा म्हणजे मदर टंग, आपण जी मायबोली बोलतो, आपण जे घरात बोलतो, आपली जी मातृभाषा आहे तिचं अचूक ज्ञान म्हणजे पूर्णपणे ती भाषा आपल्याला अवगत असली पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. आता पंडित रमाबाईंनी काय केलेलं आहे तर स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. जेव्हा एक स्त्री शिकते त्यावेळेला पूर्ण समाज शिकतो, समाज सुधारतो. आणि त्या शिक्षणासाठी त्या स्त्रीला आपल्या मातृभाषेचं अचूक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता स्त्रियांनी शिकवलं पाहिजे म्हणजे त्या स्त्रिया शिक्षिका म्हणून उभ्या राहायला पाहिजे. त्या शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रोत्साहन म्हणजे एनकरेज करण्यासाठी त्यांनी शिष्यवृत्त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली आहे. शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप. आता ज्यावेळेला एखादं मोटिवेशन आपल्याला मिळतं, ज्यावेळेला आपल्याला एनकरेजमेंट मिळते त्यावेळेला आपण ते काम नक्कीच करतो. आणि म्हणूनच स्त्रियांना शिक्षिका म्हणून उभ्या राहायच्या असतील, शिक्षिका म्हणून त्यांना काम करायचं असेल, समाज घडवायचा असेल तर मातृभाषेचं अचूक ज्ञान तर पाहिजेच. आणि त्याचबरोबर त्यांना शिष्यवृत्त्यासुद्धा दिल्या पाहिजेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या मिळाल्या तर या स्त्रिया ज्या आहेत
त्या शिक्षिका म्हणून नक्कीच काम करतील आणि ती तशी शिफारस म्हणजे तसं त्यांनी जे हंटर कमिशन आहे इंग्रजी राजवटीमध्ये शिक्षणासाठी जे काही कायदे किंवा जे काही डेव्हलपमेंट करावे लागते किंवा एक शिक्षण समिती होती, त्या शिक्षण समितीला हंटर कमिशन म्हटलं जातं. मिस्टर हंटर हे त्यांचे अध्यक्ष होते आणि म्हणून त्या हंटर कमिशनकडे त्यांनी स्त्रियांना शिष्यवृत्ती देण्यासाठी एक विचार त्यांचा मांडलेला होता. अशा ह्या पंडिता रमाबाई त्यांचं वर्णन आपण इथे बघतो आहोत. आज आपण एक भाग बघितलेला आहे. पुढच्या भागामध्ये त्यांनी कशाप्रकारे स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय काय त्यांचं घडामोडी केलेल्या आहेत किंवा त्यांनी कशाप्रकारे स्त्रियांना आधार दिलेला आहे, कशाप्रकारे त्यांना मदत केलेली आहे ते आपण बघणार आहोत. शब्दार्थ बघूया. मायबोली म्हणजे मातृभाषा, अनुवाद म्हणजे भाषांतर, वंचित म्हणजे दूर, परप्रांतातील म्हणजे दुसऱ्या राज्यातील, परभाषक म्हणजे दुसऱ्या भाषेतील, निधन म्हणजे मृत्यू, ख्याती म्हणजे प्रसिद्धी, उत्कंठा म्हणजे उत्सुकता. मुलांनो, याचा दुसरा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. धन्यवाद.